येणार आहे ते म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार. त्यामध्ये कपाशी, कांदा, तूर, फळपीक अशा सर्वांवर संकट येणार आहे. म्हणून सरकार दुग्ध व्यवसायावर संकट येणार आहे. 0% सगळा माल इकडे येणार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला शेतकरी कसा टिकेल या संकटावर? आपली 15-16 लिटरची गाय आणि तिकडं अमेरिकेत 60-70 लिटरची गाय. म्हणजे आपण मधला बॅरियर काढला आणि ह्या गाईला सांगितलं 15 लिटरच्या जा 70 लिटरवर कॉम्पिटिशन कर. 2000 एकर सोयाबीन लागणारा एक शेतकरी इथं 2 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कपास 8-10 एकरात लावणारा शेतकरी तिथं 5000 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कसं परवडणार आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अजून तपशील आलेला नाही, पण 0% जर आयात कर झाला तर अध्यक्ष महोदय फार मोठं संकट महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, काही चांगले उपक्रम सरकारने घेतलेत. एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चांगली कल्पना आहे आणि नक्कीच विकासासाठी फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी ऍग्रीकल्चर साठी सुरू करण्यात आलेली आहे. अजितदादा